नवीन लग्न झालं होतं. पतीसाठी पत्नी नवीन होती आणि पत्नीसाठी पती नवीन होता. पत्नीला वाटत होता आपला पती इतरांपेक्षा चांगला असावा, वेगळा असावा, आपल्यावरती प्रेम करणारा असावा. मात्र पुढे चालून या पतीची डिमांड पत्नीसाठी अशी होऊ लागली. पत्नी बेचैन होऊ लागली. ती काही करूही शकत नव्हती, कारण नवीनच लग्न झालं होतं आणि पतीची डिमांड पूर्ण केल्याशिवाय हिच्याकडे दुसरा कसलाही पर्याय नव्हता. आता तिला हे नकोसं वाटत होतं. जेव्हा कधी ती माहेरी जात होती, माहेरच्या लोकांना सांगत होती की माझ्या जीवाला धोका आहे. मात्र तिचं कोणीही ऐकून घेण्यासाठी तयार नव्हतं आणि अखेर ही जी मुलगी असते आपल्या पतीकडे जाऊन तेथे राहत होती सासरी. आणि 12 एप्रिल 2026ची पहाट असते. पहाटेच सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी गावात राहणाऱ्या दत्तात्रय सुरवसे यांच्या मोबाईलची रिंग वाजू लागते आणि त्यांना समोरून त्यांच्या जावयाचा प्रतीकचा आवाज येतो. प्रतीक बोलतो की सोनाली रात्री माझ्यासोबत झोपली होती, जशी सकाळ झाली ती उठतच नाहीये. आता एका बापाच्या काळजाचा ठोका चुकतो आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जातात आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासमोर जे काही येतं ते खूप धक्कादायक होतं. अगोदर तर त्यांचा जावई प्रतीक सर्व विल्हेवाट लावत असतो, सर्व काही सोपस्कार पार पाडत असतो. मात्र जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो तेव्हा माहेरचेच नाही तर सासरचे देखील लोक हादरून जातात. नक्की काय घडलं होतं, काय आहे संपूर्ण प्रकरण, पूर्ण कहाणी सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी गावातून. 16 डिसेंबर 2025 रोजी सोलापूरच्या कोर्टी गावात सोनालीचा विवाह प्रतीक शिंदे सोबत पार पडत होता. मोहोळ तालुक्यातील साळवेळा गावामधील राहणारा प्रतीक याने सोनालीला पहिल्यांदाच बघितलं होतं आणि त्याला ती पसंत पडली होती. यांचं लग्न फिक्स झालं होतं. मात्र प्रतीकने सोनालीच्या वडिलांकडून दत्तात्रय सुरवसे यांच्याकडे वेगवेगळ्या हुंड्याच्या डिमांड केल्या होत्या, जसं की सोन्याची अंगठी, टीव्ही, फ्रीज वगैरे. आता सोनालीचे जे वडील होते यांना सोनालीचं लग्न करायचं होतं. त्यांना स्थळ पसंत पडलं होतं आणि सोनालीसाठी हाच पती बेस्ट राहील म्हणून त्यांनी पतीला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला जे काही पाहिजे ते सर्व आम्ही लग्न येईपर्यंत पूर्ण करू आणि लग्नामध्ये तुम्हाला सर्व काही वस्तू दिसतील. आता लग्नाचा दिवस आला होता. लग्न पार पडत होते. मात्र जी सासरची मंडळी होती, प्रतीक आणि त्याची आई वगैरे जे काही भाऊबंद होते, यांच्या नजरा फक्त त्या वस्तूंवरती होत्या की मुलीच्या बापाने लग्नामध्ये हुंड्यामध्ये काय काय वस्तू दिलेल्या आहे. आणि प्रतीक जेव्हा बघतो तेव्हा त्याचा चेहरा पूर्णपणे उतरतो. लग्न तर खरं आनंदाचा क्षण असतो, आनंदाची ती एक घडी असते. मात्र प्रतीकचा चेहरा आता पूर्णपणे लालबुंद झाला होता, कारण त्याने मुलीच्या बापाकडे ज्या काही डिमांड केल्या होत्या ते काहीही मुलीच्या बापाने पूर्ण केलं नव्हतं. प्रतीकला वाटत होते की ही आपल्यासोबत झालेली एक खूप मोठी फसवणूक आहे. आता तो त्या ठिकाणी अगदी लालबुंद होऊन इकडे तिकडे बघत होता आणि कसं तरी ती विधी मार्ग पूर्ण करत होता. पुढे चालून प्रतीकला हा राग सहन होत नव्हता आणि मुलीचा जो बाप होता दत्तात्रय सुरवसे यांना देखील फार वाईट वाटत होतं. हे देखील विचार करत होते की आपण यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही या वस्तू तुम्हाला घेऊन देऊ, मात्र ते पूर्ण करू शकले नव्हते. कारण गरिबी होती आणि मुलीचं लग्न तर त्यांना करायचं होतं, पाहिजे त्या ठिकाणी करायचं होतं, पाहिजे ते सुख मुलीला मिळावं म्हणून त्यांनी असं आश्वासन दिलं होतं आणि ते पूर्ण देखील करणार होते. मात्र वाढत्या महागाईमुळे आणि खिशामध्ये असलेल्या कमी पैशांमुळे, कर्जामुळे ते या सर्व गोष्टी पूर्ण करू शकले नव्हते. आता जेव्हा दत्तात्रय सुरवसे आणि प्रतीक त्यांचा जावई यांचे नजरेला नजर मिळते तेव्हा मात्र मुलीचा जो बाप असतो हा खाली बघू लागतो. प्रतीक जो असतो आता काही बघत नाही की आपलं लग्न आहे, सर्व लोक आपल्या लग्नासाठी आलेले आहे, यांचे देखील पाहुणे आहे, आपले देखील पाहुणे आहे, या ठिकाणी आपण कसं बोलावं. मात्र प्रतीकला त्या ठिकाणी शांत बसवत नाही आणि तो आपल्या सासऱ्यांना दत्तात्रय सुरवसे यांना बोलू लागतो की कुठं आहे, तुम्ही सांगितलं होतं लग्नापर्यंत येईल, मग कुठे आहे वस्तू, कुठे आहे टीव्ही, कुठे आहे फ्रीज, कुठे आहे माझी अंगठी. आता जो मुलीचा बाप असतो हा इकडे तिकडे बघतो, सर्व लोक त्याच्याकडे बघत असतात. त्याला ते अपमानास्पद वाटू लागतं आणि तो आपल्या जावयाचा हात पकडतो आणि हळूच त्यांना बोलतो की तुम्हाला जे काही पाहिजे ते मी देणार आहे, माझ्याकडून चूक झाली. जितका पैसा वस्तूंसाठी पाहिजे होता तितका पैसा तर मी जमवू शकलो नाही, मात्र तुम्ही काळजी करू नका, येथे माझा अपमान करू नका. जसं तुम्ही लग्न कराल मी पुढे चालून तुमचा जे काही हुंडा आहे तो सर्व हुंडा तुम्हाला देऊन टाकेल, तुम्ही बस आता शांत राहा. आणि एवढं सर्व ऐकून जो प्रतीक असतो हा त्या ठिकाणी शांत बसतो आणि कसं तरी सोनाली सोबत ते लग्न पार करतो. लग्न करून सोनालीला आपल्या
घरी घेऊन जातो. आता सोनाली आपल्या सासरी गेली होती. जड अंतःकरणापासून तिने आपल्या आईवडिलांना निरोप दिला होता. आता लग्नाला अवघे 8-15 दिवसच झाले होते. प्रतीक हा सोनालीला बोलू लागला की तुझ्या बापाने जे पाहिजे ते मला दिलं नाही आणि त्यामुळे तू आता तुझ्या माहेरी जा आणि फ्रीज, कूलर, टीव्ही वगैरे सर्व त्यांना घेण्यासाठी सांग. सोनाली नवीन होती, तिला ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता आणि ही सोनाली आता माहेरी जाते आणि आपल्या आईवडिलांना सांगते की तुम्ही एकतर अगोदर होच म्हणायला नको होतं, आता हो म्हटलेच आहेत तर तुम्हाला ते घेऊन द्यावं लागेल. दत्तात्रय सुरवसे जे होते ते पूर्णपणे तुटले होते. त्यांना सुचत नव्हतं नक्की करावं तर करावं काय. ते बस एकच बोलत होते की जसा माझ्याकडे पैसा येईल तसं एक एक वस्तू मी चुकती करेल. आणि अशा पद्धतीने सोनाली काही दिवस माहेरी जात असायची आणि पुन्हा आपल्या सासरी येत असायची. इकडे जो तिचा पती होता प्रतीक तिला वारंवार कॉल करण्यासाठी सांगत असायचा आणि त्यानंतर ही सोनाली आपल्या आईला कॉल करून सर्व काही सांगत असायची. जेव्हा कधी सोनालीची आई विचारायची तू तिकडे ठीक आहे का, सोनाली बोलायची हो ठीक आहे. मात्र तिचा रडका आवाज आणि तिच्या खालच्या स्तराचं बोलणं ऐकून तिच्या आईला देखील कळत होतं की नक्कीच तिकडे काहीतरी प्रकार सुरू आहे. आता पुढे चालून या गोष्टी आणखी वाढू लागल्या. पुढे चालून सोनालीला कदाचित प्रतीक आणि प्रतीकच्या घरच्यांकडून आणखी त्रास वाढू लागला. तर ही सोनाली आपल्या आई आणि वडिलांना सांगू लागली की हे लोक मला खूप त्रास देत आहे आणि माझं काही खरं नाही, कदाचित हे लोक मला मारून देखील टाकू शकतात. आता मुलीचं असं बोलणं ऐकून बापाला फार वाईट वाटलं, त्याचा ऊर भरून आला. मात्र त्याला असं वाटलं की मुलगी अजून नादान आहे, तिला समजत नाही, ते लोक असं करणार नाही. म्हणून ते मुलीला समजावून सांगतात आणि बोलतात की पुढे चालून सर्व काही ठीकठाक होईल, तू बस तिकडे नम्रतेने राहा, ते सांगतील तसं कामे कर, बाकीचं मी बघून घेतो. आता असेच दिवस जात होते. सोनालीच्या बापाने त्यांच्याकडून शक्य होईल त्या वस्तू देखील लग्नानंतर त्या ठिकाणी नेऊन दिल्या होत्या, तरी देखील प्रतीकचं मात्र मन भरलं नव्हतं. आता प्रतीकला सासऱ्याकडून पैशांची चटक लागली होती आणि तो आपल्या पत्नीला सतत त्रास देऊन तिला बोलत असायचा की आता तू कॉल कर आणि एवढे एवढे पैसे मागवून घे. सोनालीला ते ऐकावं लागत होतं. सोनालीला कळत नव्हतं नक्की करावं तर करावं काय. आता सोनाली पुढे चालून थोडी प्रश्नाला उत्तर देऊ लागली होती आणि हीच गोष्ट प्रतीकला आणि प्रतीकच्या आईला सहन होत नव्हती. प्रतीक आणि प्रतीकच्या आईला वाटत होते की आपण हिच्यासोबत लग्न केले, हेच हिच्यावरती खूप मोठा उपकार केला, हिला आपल्या घरात घेऊन आलो आणि यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाहिजे ते दिलं नाही. त्यांचा गर्व त्यांना शांत होऊ देईना, खाली बसू देईना आणि जर सोनाली त्यांना काही बोलली तर ते अजिबात सहन होत नव्हतं. सोनाली जर एक शब्द बोलली तर प्रतीक तिच्या 4 कानशिलात लगावत होता. आता त्यामुळे सोनालीला कळत नव्हतं की करावं काय आणि तिच्या घरच्यांना देखील माहीत नव्हतं मुलगी तेथे कशी राहत आहे, ती किती आनंदी आहे किंवा किती दुःखी आहे. सोनाली कॉल करून सर्व काही सांगू देखील शकत नव्हती, कारण सोनालीला वाटत होतं की आपला हसता खेळता संसार मोडेल, पुढे चालून कदाचित आपला पती चांगला वागू शकतो. तरी देखील तिची आई ओळखत होती तिच्या रडक्या आवाजावरून, तिच्या खालच्या स्तराच्या आवाजावरून. असेच दिवस जात होते. आता लग्नाला बस 2 ते 3 महिने झाले होते. सोनालीच्या आईवडिलांना सोनालीची आठवण आली आणि तिला भेटावंसं वाटलं. ते आपल्या मुलीच्या सासरी जाऊन पोहोचले आणि आपल्या मुलीला भेटले. आता त्यांना वाटलं की आपले जावई येतील, आपल्याजवळ बसतील, चांगले बोलतील. मात्र प्रतीकने त्यांना आपला असली चेहरा दाखवला. प्रतीक त्यांना भेटल्या त्यांना विचारलं नाही की तुम्ही कसे आहात, तुम्हाला यायला काही प्रॉब्लेम झाला का, तुमचा प्रवास कसा झाला, काही विचारलं नाही. तर त्याने हेच विचारलं की तुम्ही बोलणी केली होती मला सोन्याची अंगठी द्याल, टीव्ही द्याल, फ्रीज द्याल, तर त्या गोष्टी कुठं आहे. आणि अशा पद्धतीचं बोलणं ऐकून त्या ठिकाणी जे सोनालीचे आईवडील होते ते त्या ठिकाणी काही बोलू शकले नाही. आता प्रतीकने त्यांना एक जणू काही आव्हान दिलं, एक धमकी दिली. त्याने सांगितलं की मी फक्त आता 2 हप्ते वाट बघेल, 2 हप्त्यामध्ये जर तुमच्याकडून माझ्या सर्व डिमांड पूर्ण नाही झाल्या तर मात्र तुमच्या मुलीला मी कायमस्वरूपी तुमच्या घरी पाठवून देईल. आता प्रतीकने आपल्या सासऱ्याला दिलेली ही एक धमकी नव्हती, तर जणू काही त्याने आपल्या पत्नीची मृत्यूची तारीखच ठरवली होती की काय. आता काही दिवस गेल्यानंतर हा प्रतीक सोनालीला पुन्हा माहेरी पाठवून देतो आणि तिला सांगतो की यावेळी जर ते वस्तू देत नसतील तर त्यांच्याकडून एक विशिष्ट रक्कम घेऊन ये, ज्या काही वस्तू घ्यायच्या असतील त्या आपणच घेऊ आणि पैसे घेतल्याशिवाय तू माघारी येऊ नको. सोनाली ही आपल्या माहेरी जाते, माहेरी राहते. आता जावई तिकडे काही संपर्क करत नाही, बरेच दिवस होतात. मात्र त्याचा कॉन्टॅक्ट
झाला नाही, कॉल केला नाही आणि तो सोनालीला घेऊन जाण्याबद्दल देखील काही बोलत नाही. आता सोनालीचे जे आईवडील असतात हे विचार करतात की आजूबाजूचे जे लोक आहेत हे वेगळा विचार करतील. आत्ताच तर लग्न झालेलं आहे आणि आपण समाजात तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाही. फक्त 2 ते 3 महिन्यानंतर आपल्या मुलीला असं टाकून दिलं हे काही योग्य वाटत नाही. आणि त्यानंतर जे मुलीचे वडील असतात दत्तात्रय सुरवसे हे आपल्या जावयाला प्रतीकला कॉल करतात, बोलावून घेतात आणि त्यांना शांत करून समजावून सांगतात की हे बघा, आमची परिस्थिती गरिबीची आहे आणि तुम्हाला जे काही पाहिजे ते आम्ही हळूहळू पूर्ण करून देऊ. मात्र या मुलीला तुम्ही येथे ठेवू नका. तुमच्या पत्नीला तुम्ही तुमच्या घरीच घेऊन जा. येथे जर जास्त दिवस राहिली तर लोक नावे ठेवतील. आणि हे सर्व ऐकून हा प्रतीक सोनालीला घेतो आणि तिला आपल्या घरी घेऊन जातो. आता माहेरवरून सोनाली जेव्हा जाते तेव्हा आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात बघत असते. आईवडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. सोनालीला जणू काही वाटत होतं की आपण पुन्हा माहेरी येऊ किंवा नाही येऊ, आपल्या आईवडिलांना बघायला पुन्हा भेटेल किंवा नाही भेटणार. सोनाली ही प्रतीक सोबत जाते. आता 12 एप्रिल 2026ची पहाट असते. प्रतीक हा आपल्या सासऱ्यांना दत्तात्रय सुरवसे यांना कॉल करतो आणि त्यांना बोलतो की सोनाली आणि मी रात्री दोघे सोबत झोपलो होतो. माझी आई बाहेर झोपलेली होती. मात्र सकाळ झाल्यानंतर मी जेव्हा सोनालीला उठवत आहे तर सोनाली उठतच नाहीये. लगभग 12 एप्रिल 2026चे 5:30 वाजलेले असतील. आता दत्तात्रय सुरवसे जे असतात हे बोलतात की तिला लवकरच तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, आम्ही हॉस्पिटलमध्ये येत आहोत. त्यानंतर प्रतीक सोनालीला मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जातो आणि त्या ठिकाणी तिचं चेकअप सुरू होतं. तोपर्यंत सोनालीचे आईवडील देखील तेथे धावपळ करत येतात. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी सोनालीला मृत घोषित करून टाकलं. आता मात्र सोनालीचे जे वडील होते दत्तात्रय सुरवसे यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकू लागली आणि त्यांनी लेकीचा मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्याचं ठरवलं. तेथे घेऊन गेल्यानंतर जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्याने पोलिसांनाच नाही तर सासरच्या आणि माहेरच्या सर्व मंडळींना हादरवून टाकलं. तेथील डॉक्टरांनी सांगितलं की सोनालीचा जाणून बुजून गळा आवळून हत्या करण्यात आलेली आहे, मर्डर करण्यात आलेला आहे. दत्तात्रय सुरवसे यांनी जी तक्रार दिली होती त्या तक्रारीनुसार मोहोळ पोलिसांनी प्रतीक शिंदे आणि त्यांची आई भामाबाई शिंदे यांना तत्काळ बेड्या ठोकल्या. आता न्यायालयाने यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीमध्ये 4 दिवसांमध्ये पोलीस त्यांच्याकडून सर्व कहाणी उकळून घेतील आणि त्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल. स्पष्ट तर सर्व काही झालेलंच आहे जे मी आपल्याला सांगितलं. आजकाल एकतर मुलीच भेटत नाहीये आणि ज्यांना मुली भेटतात त्यांना असं टिकवता येत नाहीये. मुलींचे अशा पद्धतीने हाल करतात आणि त्यांचा जीव घेतात. नराधमांना कळत नाही की आपल्याला देखील एक मुलगी आहे आणि आपल्या मुलीसोबत जर दुसऱ्या लोकांनी असं केलं तर कसं होईल. त्यामुळे माझं एकच मत आहे, आपली परिस्थिती बघूनच आपण दुसऱ्या ठिकाणी संबंध जोडले पाहिजे. जर आपण गरीब आहे तर आपली मुलगी एका गरीबालाच दिली पाहिजे आणि आपण श्रीमंत आहे तर आपण श्रीमंताला मुलगी दिली पाहिजे. जर आपण गरीब असून मुलगी श्रीमंताच्या घरात दिली तर असे अनेक प्रकरणे घडले आहेत हुंड्यावरून. हे आपल्याला वेगळे सांगण्याची गरज नाही. बाकी या प्रकरणाबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपणास जागरूक करण्याचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.